कोणी कितीही काही सांगितलं की कारभारी आता बदला आणि आम्हाला पुन्हा कारभारी बनवा, तर त्यांचा अनुभव पुणेकरांनी घेतला आहे. 2017ला पुणेकरांनी यांना बाजूला केलं, यांचं कारभारपद काढून घेतलं. त्याचं कारण आहे की गेले त्यांच्या ताब्यात 25-30 वर्ष सत्ताच होती. त्यामुळे पुण्याचे आजचे जे काही प्रश्न आहेत याला जबाबदार कोण आहे? वाहतूक काय 2-4 वर्षात वाहतुकीचा प्रश्नच वाढला का? मला असं वाटतं की ज्यांना एकदा पुणेकरांनी घरी बसवले, पुणेकर काय आता कारभारी बदलायच्या मूडमध्ये नाहीत. तर महानगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार या ट्रिपल इंजिनच्या सरकारनं जे मागच्या काळामध्ये पुणेकरांसाठी, पुण्यासाठी जे काही काम केले पुणेकरांनी पाहिले, अनुभवले. त्यामुळे मला विश्वास काय आहे की आम्ही केलेलं काम, पुणेकर खूप विचारी आहेत, ते विकासाला, प्रगतीला आणि या शहराचं भविष्याला मतदान करतात. आणि ते मागच्या 3 निवडणुका दिसून आलं आपल्याला. 2017ची महापालिका, 2024च्या लोकसभा आणि विधानसभा या तिन्ही निवडणुकांमध्ये पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला पुणेकरांनी समर्थन दिलं. 100% आमच्या जागा तुम्ही लोकसभा विधानसभा निवडून आला. मला असं वाटतं आज मतदान होते आहे, आजही पुणेकर हे विकासालाच मत देतात. त्यांनी अनुभवलं आहे आणि भविष्याचा 50 वर्षाचा आम्ही जो विचार केला आहे तो संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवलेला आहे. त्यामुळे केलेलं काम आणि भविष्यातलं व्हिजन आणि त्याच्याबद्दलची विश्वासार्हता ही पुणेकरांमध्ये निश्चित भारतीय जनता पार्टीच्या बद्दल आहे. त्यामुळे पुण्यातली जनता ही मोदीजींच्या आणि देवेंजींच्या पक्षासोबत आहे. पुण्याची जनता ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत असल्यानं 120 ते 125 जागा आम्ही जिंकू आणि पुण्याचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होईल.